नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन 2025 इयत्ता तिसरी विषय गणित। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत। मराठीची प्रश्नपत्रिका आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेली आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याची संभाव्य उत्तरसूची पाहणार आहोत। मराठीची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। व्हिडिओला सुरुवात करतोय त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला करूया सुरुवात। बघा, विभाग 2 गणित, गणितामध्ये 26वा प्रश्न आहे। सोबतच्या आकृतीमधील त्रिकोणांची एकूण संख्या किती? मग बघा, हा इथे एक त्रिकोण आहे, हा एक त्रिकोण 1 2 आणि हे दोन्ही मिळून हा 3 आणि हा एक 4, एकूण त्रिकोण आहे 4। पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। 225 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? मग बघा, 225 पर्याय क्रमांक 2। खालील प्रश्नातील आकृतिबंधाचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा आकृतिबंध पूर्ण करणारा योग्य पर्याय निवडा। बघा, या घड्यामध्ये 1 वाजलाय, या घड्यामध्ये 1 वाजून 15 मिनिटं झाले आणि या घड्यामध्ये 1 वाजून 30 मिनिटं झाले, म्हणजे इथे 1:15 आणि इथे 1:30 वाजले। म्हणजे प्रत्येक घड्यामध्ये मिनिट काटा 15 मिनिटं पुढे सरकतोय। मग आता बघा, हा मिनिट काटा 15 मिनिटं पुढे सरकला तर हा मिनिट काटा कितीवर येईल? 9 वर येईल। म्हणजे या घड्यामध्ये किती वाजतील? आता इथे 1:15 आणि बघा, मग 1:15 म्हणजे किती? तर बघा पर्याय क्रमांक 2 आणि बघा परत 9 वर मिनिट काटा होता, तो 15 मिनिटं पुढे गेला, म्हणजे बघा करेक्ट 12 वर आलेत, म्हणजे इथे बरोबर 2 वाजलेले आहेत। म्हणजे प्रत्येक घड्यामध्ये 15 मिनिटं काय केलेले आहेत? पुढे सरकलेले आहे। मग या घड्यामध्ये 1:30 वाजला होता, मग इथे किती वाजणार आहेत? तर 1:15। पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न, या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्या असता चौथ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? मग बघा, याच्यामध्ये पहिली संख्या आता आपल्याला माहिती आहे, उतरता क्रम सांगितलाय। उतरता क्रम म्हणजे मोठ्या संख्येपासून छोट्या संख्येकडे। मग सगळ्या 3 अंकी संख्या आहेत। मग बघा, याच्यामध्ये इथे 5 आहे, इथे 5 आहे। आता 547 पेक्षा 561 संख्या मोठी आहे, म्हणून मी इथे लिहिणार 561, कारण बघा इथे 5 5 पहिली सेम आहे, मग दुसरी इथे 4 आहे आणि इथे 6 आहे, म्हणून ही मोठी। त्याच्यानंतर 547, बघा 547। आता या 2 झाल्या, त्याच्यानंतर बघा 409। आता या दोघांमध्ये बघा, इथे 36 आहे आणि इथे 39 आहे, मग इथे 396 संख्या आणि त्याच्यानंतर 369। मग आपल्याला चौथ्या क्रमांकावर विचारले, मग पहिली, दुसरी, तिसरी, चौथी संख्या कोणती आहे? 396। मग 396 पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे। खालीलपैकी सममित आकृती कोणती आहे? आता सममित आकृती बघा, इकडे हा भाग थोडा आत आहे आणि हा भाग बाहेर आहे, त्याच्यामुळे ही सममिती येणार नाही। तर याच्यामध्ये ही आकृती आहे ती सममित आहेत, म्हणून मी ते उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, चित्ररूप माहितीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून निवडा। खेळाचे प्रकार आणि खेळ खेळणाऱ्यांची संख्या। सर्वात महत्त्वाचा प्रश्न वाचायच्या आधी सुद्धा आपल्याला काय करायचंय? खेळ बघायचे आणि त्याचे किती विद्यार्थी आहेत। आता इथे प्रमाण नाही दिलेलं, त्याच्यामुळे जेवढी संख्या आहेत तेवढीच आपण लिहून घेतलेत। बघा, कॅरम खेळणारे 6 जण आहेत, चेस खेळणारे 3 जण आहेत, हे मी लिहून घेतले 1 2 3 4 5 6 असं आपल्याला अंक लिहून घ्यायचे आहेत। आणि हे टेबल टेनिस आहे, टेबल टेनिस खेळणारे 4 जण आहेत आणि हे टेनिस आहे, त्याच्यामध्ये किती 1 2 3 4 5 जण। या पद्धतीने आता प्रश्न वाचूया। बुद्धिबळ व टेबल टेनिस खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या किती? मग बघा, बुद्धिबळ कुठे आहे? तर चेसलाच आपण बुद्धिबळ म्हणतो। मग बुद्धिबळ खेळणारे किती जण आहेत? 3 जण आहेत। आणि टेबल टेनिस हा किती जण आहेत? 4 जण आहेत। मग एकूण विचारले म्हणून मग बेरीज 3 अधिक 4 बरोबर किती? 7, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 7। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता खेळ सर्वात जास्त खेळाडू खेळतात? मग बघा, या सगळ्यांमध्ये सर्वात जास्त खेळ खेळणारे कोण जण आहेत? कोणता खेळ खेळतात? तर 6 जण आहेत कॅरम खेळणारे, म्हणून मी इथे उत्तर आहे कॅरम, पर्याय क्रमांक 2। 33वा प्रश्न आहे, खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? मग ज्यावेळेस असा प्रकारचा प्रश्न विचारला जातो त्यावेळेस आपण 1 किलोमध्ये सगळ्याचं कन्वर्ट करून घ्यायचं। आता बघा, इथे भागाचं आहे, भाग आहे, पाऊण भाग, पाव भाग, तर त्याचा पूर्ण 1 मध्ये कन्वर्ट करून घेऊया। बघा, 150चा अर्धा भाग 75 आहे। मग बघा, हे 150 आहेत, बरोबर आहे। मग याचा पाव अर्धा भाग 75 आहे विचारले। मग अर्धा म्हणजे आपल्याला माहिती आहे, बघा हा पूर्ण भाग आहे, अर्धा म्हणजे त्याचे 2 भाग। मग या 150ला काय करायचे? 2 ने भागायचे। मग बे 7 14, 15तून 14 गेले, 1 राहिला, वरून हा 0 खाली घेतला, बे 5 10,
यांची वजाबाकी आली 0, पूर्ण भाग गेले, आपलं उत्तर किती आले 75. म्हणजे हा अर्धा भाग 75 आणि हा अर्धा भाग 75. मग बघा बरं 150चा अर्धा भाग 75 हे बरोबर आले, म्हणून मग हे विधान योग्य आहे. आपल्याला अयोग्य विधान विचारले 200चा पावभाग. आता बघा 200चा पावभाग म्हणजे हे पूर्ण गोल आहे आणि आपल्याला पावभाग म्हणजे हा एवढा भाग विचारला आहे की नाही. मग इथे काय करायचं, या 200ला 4ने भागून घ्यायचं, पावभाग काढायचे म्हणून मग 4ने भागायचं. 4 पंचे 20, वजाबाकी केली, बाकी आली 0, वरून हा 0 खाली घेतला, 4 0 0, वजाबाकी आली 0, आपलं उत्तर किती आले 50. म्हणजे हा पावभाग म्हणजे किती 50. बघा हा 50, हा 50, हा 50 आणि हा 50, 5 चौक 20 आणि वरचे 0 बरोबर 200 होतात, म्हणून मग हे सुद्धा विधान योग्य आहे. तिसरं बघा 300चा पाऊण भाग 100 आहे. आता बघा पाऊण भाग म्हणजे हा पूर्ण गोल, पाऊण भाग म्हणजे बघा या 4 भागातला 1 2 आणि हा 3 भाग, बरोबर आहे. मग काय करायचं, या 300ला आधी 4ने भागून घेऊया आपण. बघा 4च्या पडामध्ये 30 नाहीत, मग 4 7 28, 28 29 30, 2 राहिले, वरून हा 0 खाली घेतला, 4 पंचे 20, वजाबाकी आली 0. मग बघा पावभाग म्हणजे 75. आता मला सांगा आपल्याला 3 भाग पाहिजे, मग इथे काय करायचे 75 गुणिले 3 करूया. 3 5 15, हातचा आला 1, 3 7 21, 21 आणि हा 1 22, किती आलं 225. बघा 75ची 3 वेळा जरी बेरीज केली तरी 225 येते. मग इथे 100 दिले, म्हणजे हे कसं विधान आहे तर चुकीचं आहे, अयोग्य विधान आहे. आपल्याला अयोग्यच विधान विचारले, म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता 100चा पावभाग म्हणजे 25, हे बरोबर आहे, कारण 100ला जर आपण 4ने भागलं तर बघा 25 चौक 100, मग हे योग्य विधान आहे. पुढचा प्रश्न बघा, सोबतच्या घड्याळात आणखी किती मिनिटांनी 3:45 वाजतील. बघा या घड्याळामध्ये किती वाजले, 3 वाजून 15 मिनिटं झालेत, बरोबर आहेत, 3:15 वाजलेत आहे की नाही. आपल्याला विचारले 3:45, 3:45 म्हणजे किती 3 वाजून 45 मिनिटं. मग बघा हा मिनिट काटा 3 वर आहे, हा मिनिट काटा जर इथे 9 वर आला तर बरोबर 3:45 वाजतील. म्हणजे एवढी किती मिनिटं आहेत तर आपल्याला माहिती आहे प्रत्येक 2 काट्यामध्ये कितीचा 5 मिनिटाचा फरक. मग बघा 5 के 5, 5 10, 5 3 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 30. बघा हे बरोबर निम्म आहे ना, मग 30 मिनिटं. मग किती मिनिटांनी तर 30 मिनिटांनी 3:45 वाजतील, म्हणून आपल्या इथे उत्तर आहे 30 मिनिटे, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, सोबतच्या आकृतीमधील छायांकित नसलेला भाग कोणता अपूर्णांक दर्शवितो. मग आधी आपण एकूण भाग मोजूया. 1 2 3 4, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 चौक 16, किती भाग आहेत एकूण 16. छायांकित नसलेला विचारलाय म्हणजे हे बघा न रंगवलेला 1 2 3 4 5 6. मग बघा इथे काही भाग जात नाही, मग 6/16, 6/16, पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. खालीलपैकी लघुकोण कोणता आहे. हा काटकोण आहे, हा लघुकोण आहे, हा विशाल कोण आहे आणि हा लघुकोण आहे. आपल्याला माहिती आहे 90 पेक्षा कमी मापाच्या कोणाला आपण लघुकोण म्हणतो. मग ब आणि ड हे योग्य आहे. मग ब आणि ड पर्याय क्रमांक 3 मध्ये, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, सोबतच्या चित्रातील आकार कसा आहे. मग आपल्याला माहिती आहे हे पुस्तक कसं आहे तर इष्टिका चिती आहे, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी संख्यांच्या अंकी व अक्षरी लेखन केलेल्या एकूण किती जोड्या योग्य आहेत. आपल्याला योग्य सांगायचे आहेत. 270 बरोबर आहे, अ हे योग्य आहे. 148 इथे 138 दिले, हे अयोग्य आहे. 550 बरोबर आहे. 991 आहे, इथे पण 991च आहे, हे पण योग्य आहे. मग बघा अ क आणि ड हे 3 जोड्या योग्य आहेत. मग 3 कुठे आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी विषम संख्या कोणती. आपल्याला माहिती आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक यापैकी कोणताही एक अंक असेल तर ती विषम संख्या झाली. मग बघा इथे 2 सम आहे, 0 सम आहे, 8 पण सम आहे, मग 1 ही काय आहे विषम संख्या, म्हणून मग 761 हे विषम संख्या आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे आपलं. एक बस एका तासात 45 किलोमीटर अंतर पार करते. त्या बसला पुण्याहून साताऱ्याला जाण्यासाठी 3 तास वेळ लागला, तर पुणे ते सातारा अंतर किती. मग बघा एका तासात 45 किलोमीटर अंतर पार करते, पुणे ते साताऱ्याला जाण्यासाठी 3 तास वेळ लागतात, तर अंतर आपल्याला काढायचं आहे. मग 1 तास बरोबर जर 45 किलोमीटर तर 3 तास बरोबर आपल्याला काढायचं आहे की नाही. मग इथे काय करायचं आहे 45 गुणिले 3 करायचं आहे. मग 3 5 15, 3 चौक 12, 12 आणि 1 13. मग आपलं उत्तर किती आलंय पुणे ते सातारा हे अंतर किती आहे 135 किलोमीटर. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे.
पुढचा प्रश्न 5.25 मीटर तारेपैकी 250 सेमी तार वापरली तर किती तार शिल्लक राहिली? मग बघा 5.25 मीटर तार म्हणजे 525, त्याच्यापैकी किती वापरले? 250 सेमी तार वापरलेली आहे. मग बघा वापरली म्हणजे कमी झाले म्हणजे वजाबाकी करायची. 5तून 0 गेले 5, आता 2तून 5 जात नाही, 2 खोडतो वर घेतो, इथे राहिले 4. 12तून 5 गेले 7, 4तून 2 गेले 2. मग आपलं उत्तर किती आले? 275 सेमी. मग बघा 275 सेमी तार शिल्लक राहिलेले आहे. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न माध्यान्हपूर्व 11:15 वाजता सुरू झालेला क्रिकेटचा सामना माध्यान्होत्तर 2:15 वाजता संपला तर तो क्रिकेटचा सामना किती मिनिटे चालला? बघा माध्यान्हपूर्व 11:15 वाजता, 11:15 म्हणजे 10:45 या एवढ्या वेळेला क्रिकेटचा सामना सुरू झालाय आणि माध्यान्होत्तर 2:15 वाजता संपलाय. माध्यान्होत्तर म्हणजे दुपारनंतर की नाही. मग 2:15 म्हणजे किती? 2:15. मग आपल्याला या दरम्यानचा कालावधी काढायचा आहे. मग बघा इथे 10:45 झालेत म्हणजे अजून 15 मिनिटांनी किती वाजतील? 11 वाजतील. मग 11 पासून 2 पर्यंत आपण मोजूया. 11च्या नंतर बघा 12, 12च्या नंतर 1 आणि 1च्या नंतर हे 2 आणि हे 2 वाजून वरचे 15 मिनिटं. मग हे 15 मिनिटांमध्ये काय करूया आपण? यांची बेरीज करूया. 15 मिनिटं आणि हे 15 मिनिटं 30 मिनिटं झाले आणि हे 3 तास. आपल्याला बघा सगळे पर्याय मिनिटांमध्ये दिलेत. मग या 3 तासाचं आपण मिनिटांमध्ये कन्वर्ट करूया. मग आपल्याला माहिती आहे 1 तास बरोबर 60 मिनिटं. मग हे 3 तास बरोबर काय करायचे? 60 गुणिले 3. या 3 तासाचं सुद्धा मिनिटांमध्ये करूया. 3 0 0, 3 × 18. मग बघा 180 अधिक हे 30 बरोबर किती होतात? तर बघा 0 8 9 10 11 चला 1 आणि 1 2 210 मिनिटं. मग 210 मिनिटं कुठे आहेत? पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न खालील अपूर्णांकांतील अंशाधिक अपूर्णांक कोणता आहे? मग आपल्याला अंशाधिक म्हणजे माहिती आहे ज्याचा अंश छेदापेक्षा मोठा असतो त्याला आपण काय म्हणतो? अंशाधिक. मग अंश म्हणजे वरची संख्या. मग बघा या 12पेक्षा 15 मोठे आहेत म्हणजे हा काय आहे? अंशाधिक अपूर्णांक आहे. इथे बघा 9पेक्षा 10 मोठे आहेत म्हणजे हा छेद मोठा आहे, छेद अधिक आहे. 19पेक्षा 20 मोठे आहेत मग हा छेद मोठा, छेद अधिक. 15पेक्षा 18 मोठे, छेद मोठा, छेद अधिक. म्हणून मी इथं अंशाधिक आहे. पर्याय क्रमांक 1. 44वा प्रश्न सोबतच्या चौकोनाचे निरीक्षण करा व दिलेल्या वर्णनानुसार चौकोनाचा प्रकार ओळखा. लगतच्या 2 लहान बाजू सारख्या आहेत. बघा या सारख्या आहेत बरोबर आहे. लगतच्या 2 मोठ्या बाजू सारख्या आहेत, या पण सारख्या आहेत. समोरासमोरील विशालकोन समान आहेत. हे विशालकोन आहेत ते कसे आहेत? समान आहेत. म्हणजे मग ही आकृती कोणती आहे? तर पतंग. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा कारण आपल्याला माहिती आहे आयताच्या समोरासमोरील बाजू सेम असतात है की नाही असं आणि चौरसाच्या चारही बाजू सेम असतात या पद्धतीने. आणि समभुज चौकोन म्हणजे ज्या चौकोनाच्या चारही बाजू सेम आहेत, समान भुजा है की नाही, त्याला आपण समभुज चौकोन म्हणतो. मग आता इथे बघा म्हणून मी इथे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 2 ही पतंगाची आकृती आहे. पुढचा प्रश्न बघा 3 5 0 हे अंक प्रत्येकी एकदाच घेतल्यास 3 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील? मग बघा इथे 3 5 आणि हे 0. मग बघा 3 5 0 एकदा या डायरेक्शनने म्हणजे 350 एकदा अंक आणि एकदा या डायरेक्शनने 3 0 5. आता 5 पुढे ठेवूया 5 0 3 5 0 3 आणि 5 3 0 म्हणजे 530. आता आपण 0 पुढे ठेवू शकत नाही. 0 जर आपण पुढे ठेवलं तर 2 अंकी संख्या तयार होईल. मग आपल्याला इथे 3 अंकी विचारतात पण मग फक्त 4च संख्या तयार होतात. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रथमेशकडे 1,200 जनावरे होती, त्यातील 35 म्हशी 57 गायी व उर्वरित शेळ्या आहेत. तर प्रथमेशकडे असणाऱ्या शेळ्यांची संख्या ही गायींच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे? बघा एकूण जनावरे किती आहेत? 1,200. 1,200 म्हणजे 125 एकूण जनावरे आहेत. त्यातील 35 म्हशी, 35 काय आहेत? म्हशी आहेत आणि 57 गायी आहेत, 57 गायी आहेत आणि उर्वरित शेळ्या आहेत म्हणजे उरलेल्या सगळ्या शेळ्या आहेत. तर प्रथमेशकडे आता बघा आपण आधी म्हशींची आणि गायींची एकूण बेरीज करूया. 5 + 7 12 हत्साला 1 5 आणि 3 8 आणि हा 1 9. शेळ्या बघा शेळ्यांची संख्या किती? बघा ही 92 ही गायी आणि म्हशींची एकूण संख्या आहेत. मग आता आपल्याला शेळ्यांची संख्या आधी काढली पाहिजे. मग आपण एकूण जनावरांमधून हे गायी आणि म्हशींची संख्या काय करूया? वजा करूया. मग बघा 125 - 92. 5तून 3 गेले 5तून 2 गेले 3 राहिले. 12तून 9 गेले 10 11 12 किती राहिले इथे? 3.
मग बघा शेळ्यांची संख्या किती मिळाली आपल्याला 33. आता विचारलाय का पुढे प्रश्न प्रथमेशकडे असणाऱ्या शेळ्यांची संख्या म्हणजे ही संख्या गायींच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे. मग गायी किती आहेत 57. मग कितीने कमी जास्त म्हणजे वजाबाकी. मग 57 मधून आपण काय करूया 33 वजा करूया. मग 7तून 3 गेले 4, 5तून 3 गेले 2. मग आपलं उत्तर किती आलंय 24ने. म्हणजे शेळ्यांची संख्या ही गायींच्या संख्येपेक्षा 24ने कमी आहे. मग 24 कुठे आहे पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी योग्य गुणाकार असलेला पर्याय शोधा. 5 गुणिले 0 बरोबर 0 कारण कोणत्याही संख्येला 0ने गुणले की उत्तर किती येतं 0 म्हणजे हे चुकीचं आहे. आपल्याला योग्य शोधायचं आहे. 9 72 बरोबर आहे. 6 7 42 मग हे चुकीचं आहे. 4 1 4 हे बरोबर आहे. मग आपल्याला योग्य विचारलेत. मग बघा ब आणि ड योग्य आहे. मग ब आणि ड कुठे आहेत पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. पाव लिटर म्हणजे किती मिलीलिटर. मग आपल्याला माहिती आहे 1 लिटर म्हणजे 1000 मिली. बघा या गोलानुसारच आपण हे करूया. मग पाव लिटर म्हणजे हा पाव भाग आहे की नाही. मग अर्धा लिटर म्हणजे 500 मिली आणि पाव लिटर म्हणजे 500च्या निम्म 250 मिलीलिटर पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. सन 2025 वर्षातल्या जानेवारी महिन्यातील एकूण दिवस व फेब्रुवारी महिन्यातील एकूण दिवस यांची बेरीज किती. आता बघा 2025 हे सामान्य वर्ष आहे. मग सामान्य वर्ष असलं तरी जानेवारी महिना किती दिवसांचा असतो 31 दिवसांचा. आता इथे फेब्रुवारी महिना सामान्य वर्ष आहे त्याच्यामुळे फेब्रुवारी महिना 28 दिवसांचाच असेल. मग एकूण बेरीज विचारले. मग 8 अधिक 1 9 3 आणि 2 5 मग 5वर 9 59 दिवस. एकूण दिवस किती येतात 59 दिवस पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या त्रिकोणाचे सर्व कोण हे 60 अंश मापाचे असतात. आपल्याला सर्व कोण 60 अंश मापाचे दिलेत. म्हणजे बघा हा असा त्रिकोण आहे. हा पण 60 अंशाचा, हा पण 60 अंशाचा आणि हा पण 60 अंशाचा. मग बघा असं कोणतं असेल तर समभुज त्रिकोण कारण समभुज आहे की नाही समभुज असेल. बघा म्हणून मग माझं तर उत्तर हे आहे. यापेक्षा वेगळं जर काही तुमचं उत्तर असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. पुढचा प्रश्न बघूया. सोबतच्या आकृतीला एकूण किती कडा आहेत. मग बघा कडा म्हणजेच बाजू. मग किती बाजू आहे त्याला 12 बाजू आहेत. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न 1000 या संख्येचे योग्य वाचन खालीलपैकी कोणते. 1000 बघा 1000 बरोबर आहे. हे 100 म्हणजे 100 हे नाही आहे. 1 सहस्त्र म्हणजेच 1000. 10 सहस्त्र म्हणजे 10,000. मग ते योग्य वाचन विचारलंय. मग अ आणि क हे योग्य आहे. मग अ आणि क कुठे आहे बघा अ आणि क योग्य पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा 1 ते 100 या संख्यांमध्ये एक अंकी एकूण किती संख्या आहेत. आपल्याला एक अंकी विचारले. मग एक अंकी म्हणजे 1 ते 9 संख्या. माझ्या किती संख्या आहेत तर 9 पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न खालीलपैकी एकूण किती उदाहरणात फक्त बेरीज करावी लागेल. महेश 35 रुपयाची कंपास पेटी 27 रुपयांचा पेज घेतला तर दुकानदाराला एकूण किती रुपये देईल. मग बघा इथे पण बेरीजच करावी लागणार आहे. 5 बिस्किट पुड्यांची किंमत 80 रुपये असल्यास एका बिस्किट पुड्यांची किंमत किती. इथे भागाकार करावा लागणार आहे. सुहासने 700 रुपयांची बॅट व 100 रुपयांचा चेंडू विकत घेतला तर बॅटची किंमत चेंडूपेक्षा कितीने अधिक आहे. इथे वजाबाकी. गौरवने 55 चिकूची 72 सीताफळाची व 48 आंब्यांची झाडे लावली तर त्याने एकूण किती झाडे लावली. मग इथे सुद्धा बेरीज. मग आपल्याला बेरीज करावी लागणार आहे विचारले. मग अ आणि ड योग्य. मग किती फक्त 2 वेळाच आपल्याला बेरीज करायची. मग 2 कुठे आहे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न वजाबाकी करा योग्य उत्तराचा पर्याय शोधा. आता बघा 4 तास 12 मिनिटे वजा 2 तास 56 मिनिटे. आता आपल्याला माहिती आहे हे गणित थोडं मी इथे बाजूला घेते. बघा 4 तास 12 मिनिटं वजा 2 तास 56 मिनिटं. आपल्याला माहिती आहे 1 तास म्हणजे 60 मिनिटं. 1 तास म्हणजे 60 मिनिटं. मग बघा या 12 मिनिटातून 56 मिनिटं जात नाहीत. मग आपण इकडचा 1 तास इथे घेतला हे 60 झाले आणि हे 12 इथे ह्याच्यामध्ये मिळवले. मग 60 अधिक 12 बरोबर किती झाले इथे 72 आणि इथे 3 तास राहिले कारण एक तास इथे मिनिटांमध्ये कन्वर्ट केला. मग 72 मधून 56 घालवायचे. बघा इकडे 12तून 6 गेले 6 राहिले. 6तून 5 गेले 1 राहिले 16 मिनिटं आणि 3तून 2 गेल्या 1 तास. मग आपलं उत्तर किती आलं 1 तास 16 मिनिटं पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे.
पुढचा प्रश्न, गौरवने त्याच्या पगारातील 4/12 भाग खरेदीवर, 3/12 भाग फिरण्यावर खर्च केला आणि उर्वरित पगार बचत केला, तर त्याने पगारातील किती भाग बचत केला? मग बघा 4 आणि 3 म्हणजे खरेदीवर आणि हे छेद समान आहे, एकदाच लिहून घ्यायचं. या दोघांची काय करायची? बेरीज करायची. बेरीज किती आली? 7/12. एकूण भाग किती आहे? 12. त्याच्यामधून हा खर्च केलेला भाग काय करायचा आहे? वजा करायचा आहे आणि छेद आहे तसा एकूण लिहायचा. 12तून 7 गेले बघा, 7, 8, 5 येतात आहे की नाही? 7, 5, 12. 12 किती आले? 12 वजा 7 बरोबर 5. छेद आहे तसा 12 लिहायचा. म्हणजे त्याने एकूण किती रुपयांची बचत केली? 5/12. मग 5/12 पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. एका चौरसाची परिमिती 24 सेमी असल्यास त्या चौरसाची बाजू किती? चौरसाच्या परिमितीचं सूत्र 4 गुणिले बाजू. परिमिती माहिती आपल्याला 24 सेमी दिलेली आहे. 4 गुणिले बाजू. आता 4 इथे गुणाकार आहेत, मग इकडे गेल्यावर काय होणार आहे? बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर गुणाकाराचं भागाकार होतं. मग 24/4 केले तर किती आले? 4×24 6 सेमी. मग बाजू किती आहे? 6 सेमी. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. 578 या संख्येतील अधोरेखित अंकाची दर्शनी किंमत किती? 7ला अधोरेखित केले. दर्शनी किंमत म्हणजे आहे तो अंक. मग 7ची दर्शनी किंमत 7. पर्याय क्रमांक 1. 6/4 बरोबर 20. तर 6 बरोबर किती? म्हणजे कोणत्या संख्येला 4ने भागल्यावर 20 येतं. मग इथे आपण काय करायचं? 20 गुणिले 4 करायचं. कारण हे 4 भागिले इकडे आल्यावर काय होणार आहे? बरोबर चिन्हाच्या पलीकडे भागाकाराचं गुणाकार होतं. मग 20/4 20 चौक 80. मग इथे 6ची किंमत किती येणार आहे? 80. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, 20 रुपयांच्या 10 नोटा देऊन त्या बदल्यात 50 रुपयांच्या किती नोटा मिळतील? मग बघा 20 रुपयांच्या 10 नोटा म्हणजे किती झाले? बघा बे आणि हे 2 शून्य इथे 200 रुपये झाले. मग बघा इथे काय करायचं आपल्याला? 50च्या किती नोटा घेतल्यावर 200 रुपये होतात? मग या शून्याला हे शून्य आपण कट केले. 5 चौक 20. मग 50च्या 4 नोटा घेतल्यावर 200 रुपये होतील. मग इथे काय करायचं? किती आलं उत्तर? 4. 4 कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 2024चा स्वातंत्र्य दिन गुरुवारी होता, तर त्याच महिन्यात 30 तारखेला कोणता वार असेल? बघा स्वातंत्र्य दिन म्हणजेच 15 ऑगस्टला असतो. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला वार आहे गुरुवार. मग आपल्याला त्याच महिन्यातील 30 तारखेचा वार काढायचा आहे. मग बघा याच्यामध्ये 7 मिळूया. मग 15 अधिक 7, 7 5 12 चला 22 आले. आता 22 ऑगस्टला सुद्धा कोणता वार आहे? गुरुवारच आहे. अजून याच्यामध्ये 7 मिळूया. बघा 22 अधिक 7, 7 आणि 2 8 9 आणि हे 29. म्हणजे 29 तारखेला पण कोणता वार आहे? गुरुवार. आपल्याला किती पाहिजे? 30 तारखेचा. मग 29च्या नंतर 30. मग गुरुवारच्या नंतर कोणता वार? शुक्रवार. म्हणून मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे शुक्रवार. पर्याय क्रमांक 2. 30 तारखेला शुक्रवार असेल. हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने मांडले तर दुसऱ्या क्रमांकावर येणारा अपूर्णांक कोणता? अंश छेद समान आहे म्हणून बघा उतरता क्रम म्हणजे मोठ्या संख्येपासून छोट्या संख्येकडे. मग याच्यामध्ये मोठं कोण आहे? 7. बघा इथे 7. बघा 7 5 4 3 2 उतरता क्रम मोठ्यापासून छोट्याकडे. आपल्याला दुसऱ्या क्रमांकावर विचारले. मग दुसऱ्या क्रमांकावर कोणता अंक आहे? 5/8. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. या आकृतीचं नाव काय? या आकृतीला आपण काय म्हणतो? किरण. कारण रेषाखंड असा असतो, दोन्ही बाजूला बिंदू आणि रेषा दोन्ही बाजूला बाण आणि हा बिंदू. म्हणून मग आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी खुली आकृती कोणती नाही? बघा ही खुली आहे, ही पण खुली आहे, ही पण खुली आहे. बंदिस्त आकृती ही आहे. पर्याय क्रमांक 4. पदावली आहे. बघा पदावलीमध्ये आपण गुणाकार भागाकार आहे त्या क्रमाने सोडतो. मग बघा 20 100 भागिले 25. मग आपल्याला माहिती आहे 100ला 25ने भागलं किती येतं? 4. 25 चौक 100. इथे मध्ये ब्रॅकेट. आता इथे गुणाकार आहे. 8 पंचे 40 भागिले 10. 40 भागिले 10. 10 चौक 40. मग इथे किती? 4. मग बघा दोन्ही सेम आलं. मग इथे कोणतं चिन्ह आहे? बरोबर. पर्याय क्रमांक 3. 702 मधून किती वजा केल्यावर 406 येतात? मग इथे काय करायचं आहे? 702 मधून 406 वजा करूया. मग बघा यांची वजाबाकी केली. वजाबाकी किती आली? 296. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, सोबतच्या बेरजेच्या उदाहरणात फुलीच्या जागी समान अंक असल्यास फुलीच्या जागी कोणता अंक येईल? बघा आपण जर इथे सगळीकडे 9 ठेवला, बघा आपण इथे पर्याय क्रमांक 2 मधला 9 अंक ठेवला तर बरोबर त्यांची बेरीज 666 येते. आपण हा अंक ठेवून बघायचा आहे. पुढचा प्रश्न बघा, 3 किलोग्राम अधिक 2 किलोग्राम. मग 3 आणि 2 5 किलोग्राम म्हणजे किती ग्रॅम? 1 किलोग्राम म्हणजे 1000 ग्रॅम. मग 5 किलोग्राम म्हणजे 5000 ग्रॅम. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, 12.5 रुपये. 12.5 रुपये म्हणजे किती? 11 रुपये 75 पैसे. इथे 13.5 रुपये झाले हे, त्याच्यामुळे हे चुकीची जोडी आहे. 2.5 रुपये. 2.5 रुपये म्हणजे 2 रुपये 50 पैसे. हे चुकीचं आहे. 4.25 रुपये. 4 रुपये 25 पैसे बरोबर आहे. 7 रुपये 7000 पैसे
हे पण चुकीचं आहे, कारण 1 रुपया म्हणजे 100 पैसे, मग 7 रुपये म्हणजे इथे 700 पैसे पाहिजे होतं, म्हणून मग हे पण चुकीचं आहे. आपल्याला योग्य विचारले, मग योग्य आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, 7/4 या अपूर्णांकांचे अक्षरी लेखन कसे कराल? बघा 4/7 पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, खालीपैकी कोणत्या आकृतीचा पाऊण भाग रेखांकित केलेला आहे? बघा एकूण भाग मोजूया. 1 2 3 4. एकूण भाग आहे 4. रेखांकित म्हणजे रंगवलेला किती भाग आहे? 1 2 3. मग बघा 3/4 म्हणजे पाऊण भाग, म्हणजे हे बरोबर आहे. आता इथे बघा 1 2 3 4. एकूण भाग आहे 4. रंगवला आहे किती? 2. मग बे के बे, बे दुनी 4. 1/2 म्हणजे हा अर्धा भाग आहे, हे येणार नाही. क बघा एकूण भाग 4. 1 2 3. रंगवले किती? 4. हा पाऊण भाग आहे, क योग्य आहे. आता इथे बघा समान भाग आहेत का? हे नाही, म्हणून मी हे येणार नाही, कारण आपण ज्यावेळेस अपूर्णांक करतो त्यावेळेस समान भाग पाहिजेत, मग हे समान येत नाही आहेत, म्हणून मग आपल्या इथे उत्तर आहे अ आणि क. मग अ आणि क कुठे आहे? अ आणि क योग्य, पर्याय क्रमांक 2. त्याहीपेक्षा जर तुम्हाला हे वाटत असेल उत्तर तर मला नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न बघूया. 7/8 या संख्येची विस्तारित रूपातील मांडणी, योग्य मांडणी खालीलपैकी कोणती आहे? 7/8 म्हणजे बघा 775. मग याची विस्तारित मांडणी बघा. मग इथे बघा 70 अधिक 700 अधिक 5 पर्याय क्रमांक 4. बघा यांची बेरीज केली. बघा यांची बेरीज केली तर आपलं उत्तर येते 769. मग 769 कुठे आहे? पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. या अपूर्णांकांची जर वजाबाकी केली तर छेद समान आहे, छेद एकदाच लिहून घ्यायचा. अंशांची वजाबाकी 9तून 7 गेले, 2 झाले, मग 2/17. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. 4 अधिक 16 भागिले 4. भागाकार आधी करतो आपण. 16 भागिले 4 4 आणि हे अधिक 4. 4 आणि 4 8. मग आपल्या इथे उत्तर आहे 8. पर्याय क्रमांक 4. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये गणिताची संपूर्ण प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेली आहे. आपले किती प्रश्न बरोबर येतात आणि आपल्याला किती मार्क्स मिळतात ते मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा, कारण आपल्या मार्कांमुळे इतरांना सुद्धा प्रेरणा मिळते अभ्यास करायची. त्याच्यामुळे नक्की कमेंटमध्ये आपले मार्क्स सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.